श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. तर सुरू करूया आजचा प्रवचन. नित्य स्वामी दर्शन दिवस 62वा. तो शेतकरी सकाळी उठला. गावातल्या लोकांना त्याने स्वामी समर्थांच्या भेटीसंबंधी भरभरून सांगितले. आपल्या पूर्वस्मृती स्वामींच्या स्पर्शाने कशा जाग्या झाल्या आणि गेल्या जन्मी आपण हरणाचे पाडस कसे होतो हे सविस्तर सांगितले. लोकांची उत्सुकता वाढली आणि सगळा गाव स्वामींच्या दर्शनासाठी लोटला. स्वामी औदुंबराखाली बसले होते. गावातल्या काही सवाष्ण बायकांनी स्वामींना ओवाळले. काही दत्तभक्तांनी स्वामींची पूजा केली. काही भक्त तर स्वामींच्या तेजस्वी देहाकडे पाहतच राहिले. सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. सर्वजण स्वामींना एकमुखाने सांगू लागले, स्वामी, गावात चला. आमच्या गावात एक मठ आहे, तिथे आपण राहा, म्हणजे आम्हाला तुमची मनोभावे सेवा करता येईल. कालचा शेतकरीसुद्धा सर्वांबरोबर होताच. तो शेताकडे आपल्या बैलांना घेऊन निघाला होता. त्याने सुद्धा स्वामींना विनंती केली. स्वामी मंद हसले. पौर्णिमेचे चांदणे पसरावे तसे सर्वांना वाटले. सर्वजण स्वामींसमोर हात जोडून उभे होते. इतक्यात काय झाले तर त्या शेतकऱ्याचा एक बैल अचानकपणे खाली कोसळला. त्याने शरीराला आचके दिले आणि क्षणार्धात तो गतप्राण झाला. शेतकऱ्याचा धीर खचला. तो स्वामींकडे व्याकुळ डोळ्यांनी पाहायला लागला. पाडस हरवलेल्या हरिणीच्या डोळ्यातली व्याकुळता त्या क्षणी त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात उतरली होती. स्वामींना त्याने मूकपणे विनंती केली. स्वामींनी बसल्या जागेवरून बैलाला हाक मारली आणि काय आश्चर्य, बैल ताडकन उठून उभा राहिला. स्वामींच्या जवळ गेला. स्वामींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याच्या मस्तकावर क्षणभर हात ठेवला. तेव्हा बैल मनुष्यवाणीत बोलू लागला की स्वामी, गेल्या जन्मी मी कोण होतो ते सांगा ना. स्वामींनी बैलाला म्हटले की तू हिमालयातल्या त्या हरणाच्या पाडसाची माता होतास. ह्या जन्मी तू बैल झालास. आपल्या धन्याची सेवा केलीस. तुझ्या मोक्षाचा क्षण अगदी नजीक आला आहे. थोडे दिवस ह्या शेतकऱ्याची सेवा कर. एक दिवस तू माझ्याकडे आपुनहून येशील. तो तुझ्या मोक्षाचा क्षण असेल. शेतकरी आनंदाने स्वामींच्या पाया पडला. बैलाने सुद्धा आपले पुढील 2 पाय स्वामी चरणांशी ठेवले आणि नमस्कार केला. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एक लक्षात ठेवा की प्रत्येक जन्मात अगोदर भेटलेल्या आणि आपल्या ह्या आयुष्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी आपली सतत भेट होत असते. फक्त आपल्या पूर्वस्मृती सुप्तावस्थेत असतात, त्यामुळे आपल्याला काहीच आठवत नाही इतकेच. हरिणी आणि तिचे पाडस यांची ह्या जन्मी पुन्हा भेट झाली. फक्त स्वामींची कृपा झाली म्हणून दोघांना आपल्या गतजन्मातले नाते समजले इतकेच. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींची निस्सीम सेवा केलीत तर तुमच्यासुद्धा आयुष्यात स्वामी डोकावल्याशिवाय राहणार नाहीत. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 62वा संपूर्णम.